अजून वेळ आहे म्हणून MBBS अब्रॉडचं रजिस्ट्रेशन तुम्ही पुढे ढकलता. ही चूक अनेक विद्यार्थी करतात आणि त्यामुळे चांगली युनिव्हर्सिटीची सीट त्यांच्या हातातून जाते. की MBBS अब्रॉडसाठी रजिस्ट्रेशन कधी केले पाहिजे, नक्की वेळ काय असते. सर्वात आधी हे जाणून घ्या की तुम्ही रजिस्ट्रेशन करताय म्हणजे असं नाही की तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर तुमचं ॲडमिशन झालं. हे सर्वात मोठी चूक आहे. खूप लोकांना वाटतं की रजिस्ट्रेशन केलं तर तुम्ही ॲडमिशन घेतलं मग फीज भरायला लागेल वगैरे वगैरे. तर असं काय नसतं. रजिस्ट्रेशन पूर्ण वेगळं आहे आणि ॲडमिशन पूर्ण वेगळं आहे. जर तुम्ही लवकर ॲडमिशन करतायत, लवकर रजिस्ट्रेशन करतायत तर तुम्हाला फायदा म्हणजे काय होईल नक्की बघा. पहिले तर तुम्हाला चांगली युनिव्हर्सिटी मिळण्याची शक्यता वाढेल. तसेच जो प्रोसेस आहे डॉक्युमेंट्स रेडी करायचं ते तुम्हाला पुरेसा टाईम मिळेल. प्रोसेस आहे ती पूर्ण स्मूथली होते आणि तुम्हाला कसली घाई नसते, काही टेन्शन नसतं आणि तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही डेट सिलेक्ट करू शकता कोणत्या बॅचनी जायचं आहे ते. पण जर युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायला उशीर झाला तर काय होईल बघा. सिम्पल आहे. जर तुम्ही उशीर केलं रजिस्ट्रेशन करायला, ॲडमिशन करायला तर जी तुम्हाला युनिव्हर्सिटी पाहिजे असेल ती तुम्हाला भेटू शकत नाही. तसेच सीट लवकर फुल झाले तर तुम्हाला लेफ्ट आउट युनिव्हर्सिटी असेल, जे उरलेल्या सीट्स आहेत युनिव्हर्सिटी त्या युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायला लागेल. तसेच फ्लाईट तिकीट पण महाग होऊ शकतात. आणि सेम जर तुम्ही लेट ॲडमिशन केलं, रजिस्ट्रेशन केलं लेट तर तसेच तुमचं डॉक्युमेंटेशनसाठी टाईम लागेल आणि डॉक्युमेंटेशनसाठी टाईम लागलं तर मग तुम्हाला लास्ट जे बॅचेस असतात त्या बॅचेसमध्ये जायला लागेल. तसेच तुमचं ते अभ्यास आहे तिकडे जाऊन तुम्ही त्यात मागे पडाल आणि तुम्हाला कव्हरअप करायला लागेल. तर हेच सांगेल तुम्हाला. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल MBBS अब्रॉडसाठी तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा, युनिव्हर्सिटी कम्पेअर करा आणि रजिस्ट्रेशन करून टाका सीटसाठी. कारण की हा पीक टाईम आहे ॲडमिशनसाठी. खूप सारे युनिव्हर्सिटीजचे सीट लवकरात लवकर फुल होतात. तसेच व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.